आता जुन्या मायमावल्या पाकडथाना सुद्धा अशी गीतं म्हणायच्या, लोकगीतं म्हणायच्या. मन आल्हाद उसवे दुःख पाखडल जाई, चिंध्या चिंध्या जीव झाला, सुई दोरा नाही बाई, लाज झाकाया पदर, लाज लाजत लुगड, कुठ कुठ टाका घालू, एका जागी नाही धड, अन सावित्रे ग तुझ्या वडा, माझ्या तोड्याचा दोरा, वल्ह राहू दे ग कुकू, साता जन्माचा ह्यो फेरा. गोड ओव्या होत्या, आता गेल्या ओव्या, ओव्या गेल्या, शिव्या आल्या, आणि आता तुमच्या गावातल्या शिव्या जाव्या म्हणून आव्या आला. असं पाखडायचं, बरोबर आहे. आणि पाखडल्याच्या नंतर कोंडा कोंडा पुढे जातो आणि ज्वारी ज्वारी मागं राहते. मग त्यातला कोंडा म्हणजे आसार आहे आणि ज्वारी म्हणजे सार आहे. जसं आपण कोंडा फेकून देतो आणि ज्वारी भरून ठेवतो ना, जसं आपल्याला भौतिक जीवनामध्ये अन्नधान्य असं पाखडल्याच्या नंतर त्याचं सार आणि आसार लक्षात येतं ना, आयुष्यामध्ये सुद्धा तुकोबराय हेच म्हणले की सार आणि असार काय याचा विचार करा. विचार करा पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, विचार करा पण कधी करा, कधी करा, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरवया परभव सिंधू, तरवया परभव सिंधू. क्षणोक्षणा किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार. पहिली गोष्ट विचार करावा. 3 टप्प्यात बोलायचे बाबा मला. पहिली गोष्ट विचार करावा, दुसरी गोष्ट कधी करावा, क्षणोक्षणी. क्षणाक्षणाला विचार करा, प्रत्येक क्षणाला. तुकोबाराय म्हणले का वर्ष वर्ष नाही, बर 6-6 महिने, बर 3-3 महिने, बर महिना महिना नाही, महिना लय मोठा आहे, हप्ता हप्ता, बर सोडा सप्ताह सप्ताह, बर दिवस दिवस, बर घंटा घंटा, बर मिनिट मिनिट नाही. क्षण शब्द वापरलाय. विस्तार करत बसत नाही, वेळ नाही. शास्त्री बाबा समग्र संतांनी जिथं जिथं काळाचं, आयुष्याचं, जगण्याचं मीटर सांगितलं ना, त्या प्रत्येक मीटरचं मॅप क्षण वापरलं. फक्त क्षण वापरलं, त्याच्या पुढं नाही. बरं हे क्षण मोजायचं कसा, यालाही अनन्यसाधारण विशेष महत्व आहे. क्षण मोजायचा कसा बाबा? क्षण किलोमीटरमध्ये मोजायचा, हां बरं लिटरमध्ये, हां मग मोजायचा कसा? क्षण मोजायच्या 2 पद्धती आहेत बाबा. एकीकडे विचार केला तर ही पापणी लवायला जेवढा वेळ लागतो ना, तो क्षणामध्ये मोडतो एक. आणि संत साहित्याचा आणि संत चरित्राचा जर बारकाईनं विचार केला तर संपूर्ण आयुष्य म्हणजे क्षण. कारण जगद्गुरु तुकोबरायांना किती त्रास झाला बाबा, अख्खा आयुष्य तुकोबरायांचं त्रासात गेलं. प्राणप्रिय गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला लावली. गावामध्ये कीर्तनं बंद केली. केली का नाही कीर्तनं बंद? तुकाराम महाराजांना कीर्तनाच्या समोर धर्मसभेत उभं करावं आणि सांगावं, विचारावं, ए तुक्या, तुला कीर्तन करायचा अधिकार कोणी दिला रे? तुझ्यासारख्या कुणव्याने कीर्तन केलं तर मग आमच्यासारख्या पंडितांनी काय करायचे रे? आणि तुकोबराय म्हणले, हा अधिकार मला ज्ञानोबांनी दिला, हा अधिकार मला नामदेवांनी दिला. तुकोबरायांनी उत्तर दिलं आणि तुकोबरायांच्या कीर्तनावर बंदी आणली. तुकोबरायांची गाथा बुडवली.
ते मध्ये मध्ये एक गाणं आलतं बघा, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. पण असंच असतं, प्रत्येक मागची पिढी पुढच्या पिढीला नावं ठेवत असते. असे म्हातारे जर वाट्यावर बसले ना, त्यांच्या गप्पा असतात, पिढी बिघडली हो, भलते वक्ते लोक जन्माला आले, आमच्या काळात असं नव्हतं. गप्पा, तुमच्या काळात बी तसलेच होते सगळे. वाईट लोक कालही होते, वाईट लोक आजही, तर वाईट लोक. अहो तुकोबारांच्या काळात वाईट लोक नव्हती का बाबा? महाराज तुकोबारांच्या पत्नीचं निधन झालं दुष्काळामध्ये, आणि तुकोबारांनी गाव जेवण दिलं तर लोकांनी लुबाडू लुबाडू आणलं, बांधून नेलं काही लोकांनी. आणि 6-7 महिन्यानं तुकोबारांची भाऊजोई आजारी पडली तर रोज लोक दाराला जाऊन विचारत होते, वहिनीची तब्येत कशी आहे. संताजी जगनाडे महाराज बाजूला होते, हिशोब करत होते. आणि संताजी जगनाडे महाराज तुकोबारांना म्हणले, गावकऱ्यांचं काय प्रेम आहे तुमच्यावर? तुकोबाराय म्हणले, संता तुला माहित नाही, हे लोक तब्येतीमुळे येत नाहीत, हे लोक वाट बघायले, वहिनी कधी जाते आणि दुसरं कधी भेटतं. म्हणजे वाईट लोक कालही होते, वाईट लोक आजही येत, आणि वाईट लोक उद्याही असणार आहे. तुकोबारायांनी आयुष्यभर वाईट सहन केलं, पण विचार मांडताना काय मांडला? क्षणभर आम्ही सोसिले वाईट, साधले आवीट निज सुख, साधले आवीट निज सुख. ओ तुकोबा, तुकोबा किती वाईट वाईट सहन केलं. तुकोबाराय म्हणले, नाही, एक क्षण आम्ही वाईट सोचलं. म्हणजे आयुष्यभर वाईट सहन करणारे तुकोबाराय म्हणले, आम्ही क्षणभर वाईट सोचलं. याचा अर्थ संतांच्या लेखी क्षण म्हणजे जीवन, आयुष्य, सगळं सगळं आयुष्य. आम्ही संतांचे प्रमाण सोयीनं घेतो. काही काही माणसं मारुतीच्या मंदिरात उभा बी राहत नाहीत, काही काही तर गाडीहून बी उतरत नाही, चलत चलत मारुतीलाच करते. परवा दिवशी आमच्या गावातल्या एका पोरानं असा नमस्कार केलाय मारुतीला, मला हे मंत्रच कळला नाही. मी एक जण मला म्हणलं, हे मंत्र काय? म्हणलं, खोपडी फुटेपर्यंत इकडे ब्लॉक होऊ देऊ नको, बस, ह्याचा पलीकडे काहीच नाही. काय हे? अरे 2 मिनिटं उतर ना, जा ना मंदिरात. बरं, काही काही मंदिरात जातात की असो. त्याला म्हणलं, एवढं देवांशी द्वारे उभा क्षण बरी घ्याप, उग प्रमाण सोयीनं सांगत जाऊन. लोक लई सोयीनं परमार्थ करतात महाराज. कॉलेजमध्ये आपल्या एका गावामध्ये माझं कीर्तन झालं, कॉलेजचे काही पोरं आलते, ते पोरं नंतर फोटो काढू लागले. त्याला म्हणलं, तू कीर्तनात दिसला नाही रे. तो म्हणला, महाराज मी तुम्हालाच फॉलो करतो. म्हणलं, कुठं करतो? इंस्टाग्रामला. कुठं करतो? तो मला, तसं नाही, तुमच्या विचारांना. म्हणलं, कसं काय? तुम्ही काय म्हणले, कीर्तनामध्ये पकवाजाचं पकवाज वाजवणं देवाच्या हातात असतं, गायकाचं गायन देवाच्या हातात असतं, महाराजाचं बोलणं, महाराज कीर्तनकाराचं बोलणं सुद्धा देवाच्या हातात असतं. तसं आमचं कीर्तनाकडनं येणं सुद्धा देवाच्याच हातात आहे म्हणले. बस, काही काही लोक बघा तुम्ही, त्याला म्हणलं वारीला चला, देव जेव्हा बोलविल तेव्हा जाऊ. देवानं बोलवायची वाट बघायला का? आणि देवानं बोलविल्यास तुम्ही वारीला येताल? उलट मला तारखेला यावं लागेल ना. देव बोलवायची वाट पाहता म्हणजे काय? देव बोलवायची वाट पाहता म्हणजे लोकांचं कधी गणितच कळत नाही. ऐका बरं, आयुष्य म्हणजे क्षण मांडला, आयुष्य, आयुष्य म्हणजे क्षण मांडला. आणि प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलं. क्षणोक्षणा हाची करावा विचार. आता हे विस्तार करायची गरज नाही. आयुष्य, काळ, देह या सगळ्याचं वर्णन क्षणामध्ये केलं. क्षणभंगूर नाही भरवसा, बरोबर आहे. वारे साबोध तोडा माय, अशा काही न चले मग गळा पडेल, पुढे हुशार थोर आहे ओळसगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी. प्रत्येक क्षणाला विचार करा, प्रत्येक क्षणाला. पण आम्ही काय केलंय?
आयुष्याचे 4 टप्पे पडलेत. माझ्याकडे मन लावून बघा. 4 टप्पे. 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यात 4 टप्पे बाबा. 25 25 25 25 25 चोक 100. पहिले 25 वर्ष शिकायचं शिकायचं शिकायचं. 25 वर्ष शिकणं पूर्ण झालं, डिग्री हातात आली. डिग्री घ्यायची, भिताडाला अडकून ठेवायची, नाही तर संदुकात गुंडाळून ठेवायची, जगणं बाहेर काढायचं. पुढचे 25 वर्ष 50 वर्षापर्यंत नुसतं जगायचं जगायचं जगायचं, कमवायचं बांधायचं, कमवायचं बांधायचं. 50 वर्ष झाले, रिटायर झाला की मग पुन्हा म्हणायचं आता भोगायचो. मग 75 वर्षापर्यंत त्याचा भोग घ्यायचा घ्यायचा घ्यायचा. 75 पूर्ण झालं, डोळ्याला दिसना, पायानं चलणं होईना की मग भजायचं. मग काय करायचं? भजायचं. रिटायर झाला ना भजनात आला, आहे का नाही? रिटायर झाला, भजनात आला. आणि इकडे भजनी म्हणाले, तो हा इट्याला बरवा, आणि त्यानं पाठी मागून स्वाहा इठ्ठल बरवा. अवघड झालं ना. बरं, हे रिटायर झालेले माणसं भजन तरी कोणतं? म्हणजे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. आणि शब्द बी कसे असते त्यांचा? चारी यादाचा. यादाचा? अरे व्यादाचा म्हण ना. केलाय पोतो लई गोड आहे. काही काही तर भीमसेन जोशीचे आजी असते. इंद्रावणे काय इंद्रावणे काय देवाची आळी इंद्रावणे. बरोबर आहे. आणि महाराज एक तर लय ऐकलंय मी. आता हे सवळे झाले तेरे भो. अरे बर, संतांचं वचन पाठ होत नाही ह्यांना. ह्यांना पाठ काय होतंय? रडू नको बाळा, रडू नको बाळा. शाबास. मी तर म्हणत असतो पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. आता हे नाथबाबाचं आहे का? हे नाही पाठ होणार त्याला. हे रिटायर झाल्याची ठरलेली गवळण असते. राधे चल ह्या गावाला जाऊ. हो. आणि बारकाईनं बघितलं ना, घड्याळीत वाजलेलं असतं एक एक. आणि 1 वाजता असं खालच्या पट्टीत म्हणत नाही, ते 3ला पकवाज असते. 3ला हा रे हा. आणि घड्याळीत बघायचं 1 वाजलेलं असतं 1. आणि 1 वाजता ते गवळण म्हणते राध्या चल माझ्या गावाला जाऊ. 1 वाजता. अरे इष्टी तर भेटा. आता सगळा विनोद सोडा, विनोद सोडा आणि ऐका. हे संतांचं आहे का? हे संतांचं आहे का? बाबा परमार्थ लगेच होतो का? लगेच सोपं वाटतं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेतोय. हे महाराज मंडळी गातात. हे दादा पखवाज वाजवतात. यांनी पखवाजावर असं बोट जरी टाकलं ना, बोल निघतो. तुम्ही आम्ही पखवाजावर बोट टाकल्यास बोल निघतंय का? शाई निघती. आपल्या बोटातून बोल निघते का? जास्तीत जास्त आपल्या बोटातून चुना. ह्याच्या पलीकडे काय निघाले? हे आमचे महाराज मंडळी गात आहेत. किती गोड गात आहेत. वा वा. अहो गायन सगळ्यात अवघड बाब आहे. माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. गप्पा म्हणली गाऊ नका. हे सोपं वाटतं तुम्हाला? साधी गोष्ट बघ. फक्त याच्यातलं मर्म कळलं पाहिजे बघा बाबा. ही एक गोष्ट आहे, कळलं पाहिजे. आपल्याला आनंद काय येतो? परवा मी मुंबईला कार्यक्रमाला गेलो. ओमकार होता, कैलास, ही सगळी मंडळी होते. आणि माझं कलाकारांवर लई प्रेम आहे बाबा. आणि वारकरी कलाकारांवर जास्त आहे. जो वारकरी आहे तो कलाकार आहे, बाकीचा कल्लाकार आहे. हे ज्याला समजल त्याला समजल. वाजवा, चांगलं वाक्य वाजवा, टाळ्या वाजवा, वाजवा. हो का? मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावात. तुम्हाला एक जगण्याचं सूत्र सांगतो. कीर्तनात बसलं ना, जोरात टाळी वाजवायची. बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कळायलंय. बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला कीर्तन कळायलंय. कळू नाही कळू, कळलं पाहिजे. हो, ते मुंबईमध्ये कार्यक्रम अशी चाल म्हणली की म्हणायचं वाह क्या बात है, आहा क्या बात है, वाह क्या बात है. खालून एक जण म्हणला बात क्या है. बात क्या है वो तो बताव. हे सगळं जुळून येण्यासाठी आज तृतीय पुण्यस्मरण आहे. तिसरं पुण्यस्मरण या गावात आपल्या पोरानं, आपल्या सुनानं, आपल्या घरातल्या मंडळीनं करण्यासाठी
तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन होण्यासाठी, तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दिग्गज महाराज मंडळी येण्यासाठी, हे सगळं जुळून येण्यासाठी बापा काय लागतं, तर एकच गोष्ट लागते. ती गोष्ट जर कुठली असेल ना, तर या पदरात पुण्याई लागते. तेव्हा होतं ते, नाहीतर होत नसतं, होतच नसतं महाराज. साधी गोष्ट आहे. बरेच मायबाप आहेत, मी जाहीर बोलतो, असे बरेच लोक आहेत ज्यांच्या नशिबामध्ये अग्निडाग सुद्धा नाही. अशी बरीच लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये अंत्यसंस्कार सुद्धा नाही. लोक म्हणतात काशीला जाय गेलं आणि तिथं मरण पावलं की देहाला वैकुंठ प्राप्त होतो. नाही, तिथं गेल्याच्या नंतर कळतं मड पूर्ण सुद्धा जळू देत नाही. माझा बोलण्याचा भाव लक्षात घ्या. हे सगळं जुळून येण्यासाठी, ऐका बरं, एखाद्या कार्यक्रम एवढा दिग्गज पद्धतीनं होण्यासाठी, हे सगळं सूत्र जुळून येण्यासाठी काय लागतं महाराज? ऐका बरं का, मी नेहमी क्षेपक लवकर पाठ होतं महाराज. बाबा गाणं लवकर पाठ होतं, क्षेपक लवकर पाठ होतं, क्षेपक गवळणी लवकर पाठ होतात, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. तुम्ही बारकाईनं अभ्यास केला ना, हरिपाठ जर पाठ करायला घेतला ना, तर रामकृष्ण हरीपर्यंतचे पहिले 9 अभंग लवकर पाठ होतात. रामकृष्ण हरीपासून विठोबा रुक्माईपर्यंत थोडं जड जातंय. उगं विठोबा रुक्माईपासून समाधीच्या अभंगापर्यंत भलतं जड जातंय. आणि गडी 15 वर्ष झाला हरिपाठ करायला, तरी गुरु परंपरेच्या अभंगाला ह्याचं द्रोपद हुकतंय. घालून या बारे का लावून या हात मिळत लागत नाही याला. असं होतं. का होतं? माझ्याकडे बघा. क्षेपक लवकर पाठ होतं, क्षेपक लवकर पाठ होतं, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही, गाणे लवकर पाठ होतात, महिला मंडळ खुरपिताना गाण्याच्या भेंड्या खेळतात, गाणे लवकर पाठ होतात. माझ्याकडे बघा, मी जे भाव सांगतोय तो, क्षेपक पाठ करायला, गाणं पाठ करायला लागते, बुद्धी लागते. आणि अभंग पाठ करायला बुद्धीच लागते ना, बुद्धीच लागते ना. आणि बुद्धी सगळ्याची सारखीच आहे. मेंदूचं वजन विज्ञान सांगतं सगळ्यांचं वजन सारखंच आहे. आता माझ्याकडे बघा, गाणं पाठ करायला बुद्धी लागते, संतांचं वचन पाठ करायला ही बुद्धीच लागते. पण संतांचं वचन पाठ करायला नुसती बुद्धी असून चालत नाही, पदरामध्ये अनंत जन्माची पुण्याई असावी लागते, तेव्हा पाठ होत असतं, नाही तर पाठ होत नसतं. आणि आमची ती भूमिकाच आहे. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही. बाबा याला पण 2 अंतर आहेत बरं का, याला 2 अंतर आहेत. आता जो अंतर म्हणला हा कडकडेंचा आहे. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि बोधे बाबा एक अंतरा म्हणायचे. मी बोधे बाबाकडे चातुर्मासाला होतो. बोधे बाबा एक अंतरा म्हणायचे. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो काकड्यातलं प्रमाण आहे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे दाखवून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे दाखवून उभे ती जणी. काकड्यातलं प्रमाण आहे. आणि काकड्यामध्ये सगळ्यात महत्व काळाला दिलंय. काकड्यामध्ये सगळ्यात महत्व आयुष्याच्या गणिताला दिलंय. फक्त काकडा ऐकला पाहिजे. आपल्या सप्ताह असतो ना गावात, हो आणि सप्त्यात काकडा असते ना, हो असतो ना बाबा. आणि इकडे लोक असतात का? असतात. नाही हसू नका, खरं सांगा. थोडे असतात. थोडे म्हणजे किती? 15-20. 15 आणि 20 25. हां, चांगला आकडा आहे हो. आमच्याच गावाला काय हेंडगा लागलाय माहिती, तिकडे 2च आहेत. ते 2च म्हणतात, ओटा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. एके दिवशी पांडुरंग खरंच उठला. ते म्हणला सकाळा, आम्ही 2 म्हणजे सकाळा, बाकी इथं कुणी नाही म्हणे. कशाचा काकडा, हे झोपीत वाकडा तिकडा, कशाचा काकडा मान. आता हो का, मगापासून बरं का कीर्तन सुरू झालं तसं मला तुम्हाला मना वाटायले टाळी वाजवून भजन करा. पण तुम्ही घरूनच सतरंजा, रगी, शाली, ब्लँकेट जे असे आणले तर जे हातामध्ये टाकले, मला उलटा आता म्हणावं लागेल, हात मुझे दे दे ठाकूर. कसं म्हणा भजन करा, अवघड होऊन बसलंय सगळं बाबा. माझा स्वभाव जरा स्पष्ट आहे. एवढं जोरात चालू आहे कीर्तन, आहे का नाही? जरा बोलू ना स्पष्ट. एवढं जोरात चालू आहे महाराज, एवढं जोरात वाजवायला येते, इतक्या सुंदर चाली, इतकं जोरात चालू आहे. तरी माझ्या समोरच्या 3 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठू का? उठू का? हो म्हणा तुम्ही फक्त. एक तर असा माणूस येते ना, रामकृष्ण हरीला करा कीर्तन, या 400 किलोमीटरहून कसं करा कीर्तन?
अवघड विषय होऊन बसला. आता चला झाले ना फ्रेश. आता माझ्याकडे बघा, काकड्यामध्ये हे सगळं वर्णन आलंय. म्हणून क्षणोक्षणाला विचार करा, कारण देहाचा क्षणभंगवर सुद्धा भरोसा नाही. क्षणभर हे न कळे, क्षणभर हे जाय न कळता कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार करा, हाच विचार करा, क्षणोक्षणाला करा. आणि कोणता विचार करा? उत्तरार्धामध्ये तरावया पार भव सिंधू. या भव सिंधू मधून मी तरुण कसा जाईल, मी पैल तीराला कसा जाईल याचा विचार करा. आणि मगाशी एक प्रमाण मी इथं ठेवलंय बरं का बाजूला. एक प्रमाण मी कीर्तनात असं बाजूला ठेवलंय. कोणतं प्रमाण आहे ते? नामधरा कंठी. ते उगच नव्हतं ठेवलं. माझे गुरुबाबा म्हणतात कीर्तनात प्रमाण असली पाहिजे, प्रमाणात असली पाहिजे. कीर्तनात प्रमाण असली पाहिजे, प्रमाणात असली पाहिजे. आणि कीर्तनकारानं दिलेली प्रमाण प्रमाणात घेतली पाहिजे, तेव्हा कीर्तन प्रमाणात होतं, नाहीतर होत नसतं. वाजवा वाजवा चांगले. नाही कळलं काय अडचण नाही. हो, प्रमाणात कीर्तन. प्रमाण मगाशी बाजूला ठेवलं होतं मी. नामधरा कंठी विठोबाचे. आणि इथं महाराज काय म्हणले? तरावया पार भव सिंधू. आणि या भव सिंधू मधून पैल तीराला जाण्यासाठी एकच पर्याय, नामधरा कंठी विठोबाचे. या भव नदीचं वर्णन फार विचित्र आहे आई. वेळ कमी माझ्याकडं. या भव नदीचं वर्णन केलंय. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भल्या भल्या पोहणाराला उलथुनी पाडी. ही भवनदी भल्या भल्याला उलत पालत करती. कोणाला केलं? येथ उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. यादी दिली यादी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गे. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे.